हाय सगळ्यांना, बघू शकताय घट बसवलाय आपल्या इथं. जवळनं दाखवते बघा, बघू शकताय घट बसवलेला आहे. देवाची पूजा झालेली आहे. आणि मी कामाला गेलती तवर घटही बसवला. पहिली पानाचीच माळा असती. बघू शकताय तुम्ही हो का, घट बसवलेला आहेत बघा. तर कुणाकुणाच्या इथं बसवलं नक्कीच मला सांगा. तर आजचा विषय खास आहे. आज मी देवापाशी बसूनच बनवणार आहे. देवाची थोडीशी माफी पण मागायची आहे मला. तर कसं आहे माहिती आहे का भावा बहिणींनो, कुणी नावं कशाला ठेवताय? सणासुदीचे नावं ठेवायचे नाही. जे माझ्या घरातलं ब्लॉग मी दाखवते, घरात माझ्या जे चाललंय मी दाखवते. आणि हो का, बघू शकताय तुम्ही हो का, उंदीर मामानी जागा केलेली आहे. तसंच आपला देवारा पण एक म्हणजे 2 वर्ष झालं पूर्णपैकी खाली बसला होता. खालनं पोकाळ केलतं घुशीनं. मग परत एकदा चालू म्हणजे परत एकदा बनवला घरच्या घरीच. फरच्याही टाकलेल्या होत्या, पण आता फरच्याही पाक खाली गेलेल्या म्हणून त्यामुळं काही व्यवस्थित बसल्या नाही त्या. म्हणून हो का असं व्यवस्था बघू शकताय तुम्ही. परडी सारवून घेतली गायच्या शेणाने. ही पानं एवढी शिल्लक राहिलेली आहेत. आणि घट पण बसवला टाटामध्ये. तर उंदीर मामा चालूच झालं की उंदीर मामाचं घट खाणं, त्यातलं धान्य खाणं. हा काय करावं, मी तर म्हणते उगवतोय का नाही काय माहिती. घट आईला म्हणलं असं वरती बांधायचं म्हणलं जरा, म्हणजे नाही का उंदीर मामा खायचं नाहीत म्हणलं. तर आई म्हणते वरी असतं वे, तसं नाही चांगलं दिसत, वरी नसते तर घट म्हणलं. अगं म्हणलं आता काय करावं, उंदीर मामाच खातोय म्हणल्यावर तर वरीच म्हणलं आपण ठेवू म्हणलं. तर अशा पद्धतीने तुमच्या इथं कसं बसवतात मला सांगा. आमच्या तर असं बसवतात, अशी पद्धत आहे. तर तशीच आंब्याची पानं पण तिला लावू म्हणलं होतं, पण नाही ती लावली तिनं आंब्याची पानं. तर पहिलं आम्ही घट बसलं की त्यात 2 रुपये 5 रुपये टाकलेले असते. तर मग आम्ही काय करायचं माहिती आहे का, कुणी पण सांगितलं ना त्यांचं माळ आम्ही घालायचो, घट पण आम्ही त्यांचं टाकायचो आणि त्याच्यातलं पैसे घ्यायचं, नारळ फोडून खायचं आणि कुठं टाकायचं, वड्यात टाकायचं. तर चला जाऊ द्या, ही तर झालं. तर ही तर प्रत्येकाच्या इथं बसतो घट, असं काही नाही की माझ्या इथंच जगाच्या आखरीत बसला असं काही नाही. तर म्हणलं चला दाखवा आपलं सुख दुःख, आपण तुमच्यासोबत शेअर करतो, बरोबर आहे का नाही. तर त्यामुळं आई घट बसवताना मी काही इथं नव्हते. आईनं बसवला 12-1 वाजता वाटतं घट. मग त्यामुळं म्हणलं चला हे आपण एक ब्लॉग तर बनवा म्हणलं, उद्या पण मला कामाला जायचं आहे, बरोबर आहे का नाही. तर विषय आता खास आहे. तर काय खास विषय आहे मी तुम्हाला सांगते. तर आम्हाला घरकुल आलेली आहे म्हणजे आमच्या तात्याच्या नावावर नाही, म्हणजे माझ्या वडिलाच्या नावावर आलेली नाही. जे आले ते म्हणजे आली अशी म्हणतात, पण काही इलाजच नाही. म्हणजे त्याला पण कागदपत्र ही सगळी लागतात. आधी आपला खर्च होतो तेव्हा ती येतात माता माऊल्या घरकुल्या. हा तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला की घरकुल पहिली माझ्या वडिलाच्या नावावर 35,000ची आलती. त्यावेळेस 35,000 काय येते तुम्ही सांगा. त्यावेळेस सस्ताई तर होतीच, पण आम्ही आमच्या पदरचं पैसे घालू शकत नाहीत. दीक्षा हसू नको, थांबकी जरा हेडव बनवते. तर तसं दीक्षाला सुट्टी होती म्हणून हॉस्टेलहून आणलेलं आहे. तर विषय आपला आता दुसरा. दीक्षा हेडव बघते काय, टीव्हीत बघते, हसते, म्हणून तिला म्हणलं शांत बस जरा. तर बघू आता काय होतंय. देवाला एकच मागणं आहे, आमचं एवढा हाल होत्यात ना, तर तू काय ना काय 4 डोळं उघड आणि काहीतरी कर. आणि तसंच तुम्हाला असं वाटतंय का चेहऱ्याहून काही खोटं लपवते, काही मी खोटं बोलते.
अहो ज्या बाईच्या मागं एवढ्या जबाबदाऱ्या आहेत त्या बाईच्या डोक्यामध्ये किती टेन्शन असं. तुम्ही दिलासा द्यायचा सोडून तुम्ही अशा गोष्टी बोलतात, नालायक बाईन, असंच झालं तसंच झालं. का ग बाई, काय नालायकपणा मी केलाय? हा, काय केलाय नालायकपणा मी? तू माझा नालायकपणा बघतीच, तुझा काढू काय नालायकपणा? आता मी देवासमोर बसले, तू इज्जतीत राहणार. आणि नाही जय भीम बोललं तरी म्हणता जय भीम बोलत नाही. आता जय भीम बोलायला लागली तर म्हणता जय भीम बोलती. का तुला रुतायला लागलंय काय? तुला रुतायला लागलंय जय भीम बोललेलं? जे आमचा सन्मान आहे तेच आम्ही बोलतो ना. आणि थोडीच मी जय भीम बोलते का? अख्ख्या महाराष्ट्र बोलतंय जय भीम, जय भीम, जय शिवराय. हा, हे सगळं आपलंच आहे ना. आपण या पृथ्वीवर राहतोय म्हणल्यावर हे सगळा देश आपलाच झाला ना. अरे आपणच माणसं वैरी होतोय, तर बाहेरची का नाहीत होणार? अशा गोष्टी तुम्ही लक्ष द्या ना. काय दुनियात चाललंय, अशा गोष्टीकडे लक्ष द्या ना. अशा गोष्टीला सपोर्ट, अशा गोष्टीला विरोध करा ना तुम्ही. जी चांगलं दाखवतंय, जे घरातलं दाखवतंय त्याला तुम्ही नाव ठेवताय होय. बघू शकता अजून एकदा देव. का या देवाची शपथ घेऊन सांगते मी, या देवाची शपथ घेऊन सांगते मी काही चुकीचं करत नाही. जे माझ्या घरातलं आहे तेच मी तुम्हाला सांगतेय. अजून काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे ना अजून? हा, तुम्हाला नालायक म्हणते, दुनिया म्हणतेच. अगं बाई, माझ्याच्यानी ही मूर्ती आहे का नाही, तू बघू शकता, ती मूर्ती आहे का नाही, मला उभा करायची होती. माझं स्वप्न होतं, मी काहीतरी नवस बोलले होते अन्वीच्या बाबतीत. हा, ती माझ्याच्याने होत नाही. आणि तू अशी बोलती वे का? तू मला घेऊन देऊन दमतीस का काय? दीक्षा शांत बस ना. काही गोष्टी कशा असते त्या माहितीये का? तुला आता बोलून उपयोग नाही, मी देवासमोर बसले. तू कसं असतं माहितीये का? तू बोलतीन, तुझ्यात आणि माझ्यात काय फरक राहिला मग? फक्त मला एवढंच म्हणायचं, तुला बघायचं नसेल तर नको ना बघू. जे माझे भाऊ बहिणी आहेत त्यांना माझं घरातलं आवडतंय, अन्वी आवडती, माझी आई आवडती, वडील आवडतोय. हा, एवढं छान सपोर्ट करतात मला. आणि तू असं बोलती वे? त्या माझ्या भाऊ बहिणी काय मला बोलणार? आता जे आहे ते दाखवते. हो का, ही साडी मी आज नवीन घातली, बघू शकताय. मी मांडी घालूनच बसली देवा पुढं. ही साडी मला दिलेली साडी आहे. आणि एकच नाही, अशा भरपूर साड्या आलेल्या आहेत मला. नाहीतर माझ्या अंगावर 18 का 24 तासन वर्षना काळन 30 साड्या असते त्या की माझ्या अंगावर. कुठं जायचं म्हणलं तरी मी तेच साड्या घालून जात होती की का, बदलून जात होती का, मेकअप करून जात होती मी. हलगी कुठं तरी वाजती. देवी बसवलेली वाटते. आता देवी बसवली आमच्यात, पण रानात बसवली आहे, त्यामुळं काय मी तिकडे गेली नाही. तर भावा बहिणींनो, कसं असतं माहिती आहे का? मी खास तिच्यासाठी बनवला होता, पण आता तिला कळलं असेल देवासमोर बनवती, काहीतरी कारणच असेल ना. आणि तुमच्यासाठी गुड न्यूज आहे. फराळीचं खाल्लंय ते कसं तरी होतं उंचाळल्याने. म्हणजे जरा पहिला दिवस जड जातो, दुसरा दिवस म्हणजे परत चांगला असं सवय लागते. पहिला दिवस जड जातो. सकाळ धरणं काय खाल्लं नव्हतं, आता फराळ केले. म्हणलं जरा ब्लॉग तर बनवावं म्हणलं एक. तर भावा बहिणींनो, काय चुकत असेल तर नक्कीच सांगा. आणि हा, मी मूर्त्या दादा करणार आहे, पण थांबा जरा. कसं आहे, सगळंच सारखं होऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही? ज्योत आली वाटतं आमच्या इथं. मूर्त्या करणार आहे, पण त्याला वेळ आहे. तोपर्यंत असा सपोर्ट राहू द्या. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. काय चुकलं असेल तर प्लीज मला माफ करा. आणि पुन्हा एकदा घटाच्या तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. बाय सगळ्यांना.